नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरातील सर्व्हिस रोडने आज अखेर मोकळा श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही। आजपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात असलेल्या सर्व्हिस रोडवरचं अनधिकृत बांधकाम तोडायला सुरुवात केली। यामध्ये अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले गॅरेजेस, जुनी वाहनं विकणारे शोरूम्स तसंच अनधिकृत बारवर आज ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडला। 10 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी या कारवाईचा इशारा दिला होता। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज या कारवाईला सुरुवात झाली। आज सकाळपासून या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिकेने तब्बल 10 पथकं त्यासाठी तैनात करण्यात आली होती। आनंदनगरपासून तर थेट गायमुखपर्यंत ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या गॅरेजेस, त्याचप्रमाणे जुनी वाहनं विकणारी दुकानं, त्याचप्रमाणे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले बार होते, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती महानगरपालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री संदीप माळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आमचं बेसिक टार्गेट हे बार्स आहेत। ते बार्स जिथे आपण ते अजून गैरप्रकार चालतात त्या बारवर पहिल्यांदा कारवाई केलेली आहे। त्याच्यानंतर ते कार सेंटर्स आहेत तिथं हे गाड्या प्रकार त्याच्यावर आपण कारवाई करतो। नगरपासून ते गायमुखपर्यंत वेगवेगळ्या 10 ठिकाणी कारवाई सुरू आहे। पूर्ण घोडबंदर सर्व्हिस रोड आणि त्याला कनेक्टेड रोडवर आपली कारवाई सुरू आहे। ठाणे शहरामध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम ज्यावेळेस प्रभावीपणे राबवली गेली त्याच वेळेस ठाणे शहरामध्ये सर्व्हिस रोडची देखील निर्मिती करण्यात आली होती, जेणेकरून छोटी वाहनं ज्यांना हायवेचा वापर करायचा नाही अशा वाहनांना सर्व्हिस रोडद्वारे शहरामध्ये फिरता येईल। त्याद्वारे अपघातांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कमतरता येईल अशा प्रकारची मांडणी ही सर्व होते। मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनधिकृतरित्या पार्किंग केली जात असे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर इल्लीगल बांधकामं देखील या ठिकाणी तयार झाली होती। त्यामुळेच सर्वसामान्य वाहन चालकांना या ठिकाणी वाहन हाकणं हे अत्यंत जिकिरीचं बनलं होतं। या संदर्भात वारंवार तक्रारी ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील करण्यात आल्या होत्या। त्यानंतर आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी ही धाडसी मोहीम हाती घेतली आणि आज या कारवाईला सुरुवात झाली। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगामी फेब्रुवारी महिन्यामध्ये डोंबिवली येथे होणार आहे। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। नामवंत साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे हे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत। काल प्रवीण दवणे यांनी ठाणेकर पत्रकारांशी संवाद साधला। काठावर उभं राहून गंमत बघण्यापेक्षा मैदानात उतरून निवडणूक लढण्याचा निर्णय आपण घेण्याआधी काही नामवंत साहित्यिक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का याची वाट बघितली होती, असं देखील दवणे यांनी सांगितलं। महाराष्ट्रभरातले 1069 मतदार या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, मात्र त्यांचे नाव आणि पत्तेच नीट नसल्याने अनेकांशी संपर्क साधणं कठीण जात असल्याची खंत दवणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही धमकीचे फोन देखील आल्याचं दवणे यांनी सांगितलं। प्राजक्ताच्या फुलाने चिखलात कशाला उतरावं अशा प्रकारची गर्भित धमकी लँडलाईनवर मिळाल्याचा खुलासा देखील दवणे यांनी केला। मात्र असल्या धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचं देखील दवणे यांनी स्पष्ट केलं। दवणे यांचं साहित्य एका चौकटीतलं आहे असा आरोप मध्यंतरी झाला होता। मात्र 85 पुस्तकं, 150 चित्रपटांसाठीचं गीतलेखन, 250हून अधिक ध्वनिमुद्रिकांसाठी गीतलेखन, कवितांचे, गप्पांचे हजारो कार्यक्रम देशभर हे चौकटीतलं काम असेल तर आपली चौकट आपल्याला लखलाव आहे, असं देखील दवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनामध्ये भपका वाढला आहे, यावर देखील त्यांनी भाष्य केलं। साहित्याचा उत्सव म्हणजे साहित्य संमेलन, त्यामुळे ते दिमाखदार असायलाच हवं। मात्र संमेलन दिमाखदार होत असताना साहित्यासंबंधीचे परिसंवाद, विचारमंथन, पुस्तक खरेदी या गोष्टींकडे देखील लक्ष पुरवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद केवळ 2.5 दिवसाचं शोभेचं पट आपण ठेवणार नाही, तर गावोगावी असलेल्या वाङ्मय मंडळांना ऊर्जित करण्याचं काम देखील आपण करू, असं यावेळेस श्री दवणे यांनी सांगितलं। तसंच आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांमध्ये 12वी नंतरही मराठीचा अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू, असं श्री प्रवीण दवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं।
90वे जे साहित्य संमेलन डोंबिवलीत भरत आहे त्यासाठी एक उमेदवार म्हणून आज उभा आहे. साहित्य नावाच्या मराठीच्या गोदावरीत, मराठीच्या कृष्णेत जे काही वेगळ्या तऱ्हेचे जे प्रवाह मिसळत आहेत की जे मराठी भाषेला घातक आहेत, सगळ्या भाषेवर प्रेम करताना सुद्धा आपल्या भाषेवरचं प्रेम करणं राहून जातं आहे, ते ठणकावून सांगणारा असा अध्यक्ष असावा, हीच माझी भूमिका आहे. आपली सशक्त मराठी भाषा जी आहे त्याचा प्रवाह जरा क्षीण होतो आहे, तो पुन्हा एकदा पूर्ववैभवाने उजळावा ही माझी इच्छा. ठाण्याच्या RTO विभागाने एक आलिशान गाडी पकडली आहे. ही आलिशान गाडी नेमकी कुठल्या कंपनीची आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही, कारण या गाडीची चॅसिस एका वेगळ्या कंपनीची असून गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मॉडिफिकेशन केलं असल्यामुळे गाडीची बॉडी वेगळी असल्याचं RTO अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. फाउंटन हॉटेलजवळ ही गाडी RTO विभागाने पकडली. त्यानंतर सध्या 3 हात नाका परिसरामध्ये ही गाडी उभी आहे. ही आलिशान गाडी बघण्यासाठी ठाणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेष म्हणजे या गाडीवर नंबर प्लेट नाही, त्याचप्रमाणे चालकाकडे कुठलीही कागदपत्र देखील उपलब्ध नव्हती. या गाडीचा मालक हा पुण्याचा असल्याचं गाडीचा चालक अर्पा मानुएल टस्चन याने सांगितलं आहे. त्याची मोठी ओळख असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे. या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले आहे. तिची कागदपत्र नव्हती, त्यामुळे ज्या वेळेस गाडीचा मालक गाडीची कागदपत्र देईल, त्याचप्रमाणे दंड भरेल, त्यानंतरच ही गाडी त्याच्याकडे परत पाठवली जाईल, असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी, जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. परमपूज्य सुधांशुजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विराट भक्ती सत्संग दिनांक 1 ते 4 डिसेंबर 2016. स्थळ मॉडेला मिल कंपाऊंड, LBS मार्ग, चेकनाका, ठाणे. आयोजक विश्व जागृती मिशन ठाणे मंडळ. प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला यावं असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सध्या कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मिस ठाणे आणि मिस्टर ठाणे या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने ठाणेकर विद्यार्थ्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून या संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं असल्याची माहिती देखील यावेळेस महापौर श्री संजय मोरे यांनी दिली. यावर्षी आपण कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जवळजवळ 22 क्रीडा प्रकार आणि 10 कला प्रकारांच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जे प्रयत्न करतोय त्यात ठाणेकर आणि ठाण्यातले कलाकार त्याला रिस्पॉन्स देत आहेत आणि खरंच ही ठाणा ही सांस्कृतिक म्हणजे नगरी आहे, तर साजेसं इथे एकंदरीत हे सगळे परफॉर्म करत आहेत. शेठ NKT ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट, महात्मे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील रघुनाथ नगर येथील गणेश क्लिनिकमध्ये मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. समाजरत्न श्री नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या उपस्थितीमध्ये यावेळेस या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये डोळ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातल्या त्यात मोतीबिंदूंचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसांना स्वतःच्या डोळ्यांचं परीक्षण करून घेणं किंवा मोतीबिंदू आढळल्यास त्याचं ऑपरेशन करून घेणं हे अत्यंत अवघड बनलं आहे, कारण त्याचा खर्च देखील मोठा असतो. त्यामुळेच
ही अडचण लक्षात घेऊन समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या संकल्पनेतून डॉक्टर रक्षा मगनलाल ठक्कर यांच्या पुढाकाराने त्यांच्याच गणेश क्लिनिकमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला श्री मगनभाई ठक्कर ठाणावाला हे देखील उपस्थित होते. तिकडे आम्ही इथे चेकिंग करणार आणि तिकडे ऑपरेशन करून देणार आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपला NKT ठाणावाला चॅरिटेबल मोतीबिंदू ऑपरेशन वर्षापासून करत राहिलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर यश मिळालं आहे. लाखो ऑपरेशन आपल्याकडून झालेले आहे. कुठलाही एक पण पेशंट असा नाही सांगितला की मला त्रास झाला. माझे ठाणे, माझे ठाणेकर यांचा मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याची कला, क्रीडा आणि संस्कृती मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याचा अभिमानाचा मालबिंदू ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016, 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. नृत्य, गायन, वक्तृत्व, पाककला अशा अनेक सांस्कृतिक तर खो खो, कबड्डी, क्रिकेट अशा अनेक क्रीडा स्पर्धा. सहभागी व्हा आणि दाखवून द्या मला सार्थ अभिमान आहे ठाणेकर असल्याचा. उत्सव कलेचा, क्रीडा परंपरेचा. ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. नमस्कार ठाणेकर, मी संजय भाऊराव मोरे, महापौर ठाणे महानगरपालिका. आपल्याला आवाहन करतो की गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ठाण्यामध्ये महापालिकेतर्फे कला क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण या महोत्सवात सहभागी होऊन जो प्रतिसाद दिला होता किंवा त्याहीपेक्षा जास्त यावर्षी आपण प्रतिसाद द्या, सहभागी व्हा आणि हा महोत्सव यशस्वी करा ही विनंती. धन्यवाद. ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. व्यास क्रिएशन्स प्रकाशित, सदानंद जोशी लिखित आणि शिवानी जोशी संपादित मी अत्रे बोलतो या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री सदानंद जोशी लिखित मी अत्रे बोलतोय या पुस्तकाच्या एकपात्री नाट्यप्रयोग संहितेचा हा प्रकाशन सोहळा होता. कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवणकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर, ज्येष्ठ गायक आणि संगीतकार अशोक खांडे, सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, कॅमलिनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम दांडेकर आणि आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्रे आणि ठाकरे हा वाद महाराष्ट्रामध्ये चांगलाच गाजला. मात्र हा वाद होत असताना देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये अत्रे यांच्याविषयी नितांत आदर होता. त्यावेळेस हा वाद परमोच्च बिंदूवर होता. त्यावेळेस देखील बाळासाहेबांच्या तोंडून अत्रेंसाठी एकही अपशब्द कधीही आला नाही, असं यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. चित्रपट सुरू होण्यापूर्वी प्रत्येक चित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीत लावावं अशा प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक चित्रपटगृहाला दिले आहेत. ज्यावेळेस राष्ट्रगीत सुरू असेल त्यावेळेस राष्ट्रध्वजही त्या स्क्रीनवर दिसला पाहिजे, असं देखील सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत ज्यावेळेस लावलं जाईल त्यावेळेस राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रत्येकाने उभं राहणं बंधनकारक असेल. राष्ट्रगीतामध्ये कुठल्याही प्रकारे व्यावसायिक कारणासाठी फेरफार करता येणार नाही. राष्ट्रगीताची लांबी कमी करता येणार नाही. जाहिरातींमध्ये राष्ट्रगीताचा वापर केला जाणार नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही आक्षेपार्ह वस्तूवर अथवा कुठेही आक्षेपार्ह ठिकाणी राष्ट्रगीतातले पंक्ती लिहिता येणार नाहीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.